11च्या सर्व विद्यार्थ्यांचे केमिस्ट्रीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपला चॅप्टर चालू होता सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला मोल ही कन्सेप्ट सांगितली होती. मोल म्हणजे काय करतं, एखादं रिप्रेझेंट करतं एखादा नंबर ऑफ लार्ज नंबरमध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज आयन्स असतील, पॉझिटिव्हली चार्ज ॲटम्स, मॉलिक्युल्सचा नंबर काय करतं ते रिप्रेझेंट करतं. म्हणजेच 1 मोल म्हणजे काय असतं, ॲव्होगाड्रो नंबर तुमचा ॲव्होगाड्रो नंबरच्या इक्विव्हॅलेंट असतं. म्हणजे 6.022 × 10⁻23 एवढं त्याच्यामध्ये तेवढा अमाऊंट किंवा सबस्टन्स त्याच्यामध्ये काय असतं प्रेझेंट असतं. आपण कार्बनचं 1/12 कार्बन आयसोटोपनुसार ते कॅल्क्युलेट केलं होतं. प्रत्येक इलेमेंटमध्ये जेवढा तो ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट आहे तेवढा अमाऊंट काय असतात, मोल असतात किंवा ते 1 मोल तेवढं इक्विव्हॅलेंट असतं. 6.022 × 10⁻23 हे लास्ट लेक्चरमध्ये बघितले. मग आता मला एक कमेंट आली होती किंवा एक डाऊट होता की व्हॉट इज द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ 1 ॲटम. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ 1 ॲटम. आता ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ 1 ॲटम म्हणजे काय, आता ॲटॉमिक मास म्हणजे आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करतो, एखाद्या कुठल्या पण ह्याचा ॲटॉमिक मास ग्रॅममध्ये असतं. ग्राम युनिटमध्ये किंवा ग्रॅममध्ये आपण त्याचं काय करतो, ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो. त्याला काय म्हणतो, ग्रॅम ॲटॉमिक मास ऑफ दॅट सबस्टन्स. जे ग्रॅममधलं वेट असेल त्याला काय म्हणतात, ग्रॅम ॲटॉमिक मास ऑफ दॅट ॲटम. अँड द ग्रॅम ॲटॉमिक मास, आता ती जे ग्रॅम ॲटॉमिक मास आहे ते इक्विव्हॅलेंट काय असतं 1 मोलला. जे तुमचं ग्रॅममधलं वेट आहे, ग्रॅम 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम असेल, 10 ग्रॅम असेल, 12 ग्रॅम असेल, काही. आता कार्बनचं जर आपण 12 ग्रॅम म्हणतो, ग्रॅममधलं जे वेट असतं ते काय असतं, ॲटॉमिक वेट तुमचं प्रत्येक ॲटमचं ग्रॅममधलं वेट त्याला म्हणतो ॲटॉमिक वेट इन ग्रॅम. मग ते ॲटॉमिक वेट इन ग्रॅममधलं वेट इक्विव्हॅलेंट कशाला असतं, तर इक्विव्हॅलेंट टू द ग्रॅम ऑफ द ॲटॉमिक मास. इक्विव्हॅलेंट कशाला असतं, इक्विव्हॅलेंट टू ॲटॉमिक 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स. त्याच्यामधलं 1 मोल, तुम्ही 12 ग्रॅम सांगताय ते एका मोलसाठी असतं 12 ग्रॅम म्हणजे 1 मोल ऑफ दॅट ॲटम्स. एका ॲटमच्या 1 मोलसाठी ते असतं. मग परत अगेन 1 मोल म्हणजे तुमचं काय असणार आहे, ॲव्होगाड्रो इक्विव्हॅलेंट टू ॲव्होगाड्रो नंबर. ह्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ मास ऑफ 1 ॲटम. बघा डाऊट क्लिअर झाला का. अनेकदा सांगते, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ मास ऑफ 1 ॲटम म्हणजे जे तुमचं ॲटॉमिक मास असतं ते कशामध्ये असतं, ॲटॉमिक मास वेट ग्रॅममध्ये असतं. ग्रॅममधला ॲटॉमिक मास म्हणजे एखादं त्याला म्हणतो ग्रॅम इन वेट इन ग्रॅममधलं ग्रॅम ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास इन ग्रॅम युनिट कॉल्ड ॲटॉमिक मास ऑफ दॅट ॲटम्स इन ग्रॅम. आता कार्बनचं कन्सिडर करा, कार्बनचं आपण ॲटॉमिक वेट काय म्हणतो 12 ग्रॅम. तर त्याच्यामधलं ग्रॅममधलं ॲटॉमिक वेट झालं 12 ग्रॅम. मग हे 12 ग्रॅम अगेन इक्विव्हॅलेंट काय असतं, 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स. 12 ग्रॅम म्हणजे काय, एका मोल एवढा येते. 12 ग्रॅम म्हणजेच काय, 1 मोल सबस्टन्स. मग त्या 1 मोलमध्ये किती अमाऊंट आहे, किती अमाऊंट सबस्टन्स आहे हे काय सांगतो आपण, इक्विव्हॅलेंट टू ॲव्होगाड्रो नंबर. मग तो ॲव्होगाड्रो नंबर काय असतो 6.022 × 10⁻23 एवढं त्याच्यामध्ये सबस्टन्स असतात. ह्यालाच म्हणतात, हे एकमेकांना इंटरलिंक आहेत. म्हणजे ॲटममधलं वेट ॲटमचं ग्रॅममधलं वेट, त्याच्यानंतर तुमचं 1 मोल सबस्टन्स आणि 1 मोल सबस्टन्स म्हणजे ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट, एकमेकांना इंटरलिंक आहे. त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ मास ऑफ 1 ॲटम. त्यानंतर आता नेक्स्ट आपण ह्याच्यामधल्या पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, मोलर मास. मग द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स, इलेमेंट ऑर कंपाऊंड. 1 मोल म्हणजे एका मोलमधलं इलेमेंट आणि सबस्टन्सचं किंवा कंपाऊंडचं जे इन ग्रॅममध्ये असेल त्याला काय म्हणतात, मोलर मास. डेफिनेशन बघा, मोलर मासची, द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स, इलेमेंट्स ऑर कंपाऊंड म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन हे सगळे इलेमेंट्स असतील ते इलेमेंट्स किंवा कंपाऊंड असेल तर कंपाऊंड इन ग्रॅम. कशामध्ये वेट पाहिजे, ग्रॅममधलं वेट असतं त्याला काय म्हणतात, मोलर मास. द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स, इलेमेंट्स ऑर कंपाऊंड इन ग्रॅम्स. लक्षात राहील. तर मास ऑफ 1 मोल आपण 1 बघितलं. 1 मोलमध्ये किती अमाऊंट असतं, तर ॲव्होगाड्रो नंबर इतका असतं. म्हणजे काय येणार, 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजेच इलेमेंट ऑर कंपाऊंड इन ग्राम इज कॉल्ड मोलर मास. द मोलर मास ऑफ एनी इलेमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट इलेमेंट. मग आता त्याचं ॲटॉमिक मास जे असतं म्हणजे ए तुमचा न्यूमरिकली इक्वल मोलर मास कुठल्या पण सबस्टन्स म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, कोणत्याही सबस्टन्सचं जे ॲटॉमिक मोलर मास असतं ते मोलर मास काय असतं, त्याचा नंबर जो असतो तो ॲटॉमिक मास त्याच्या त्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मास इतकंच असतं. फॉर एक्झाम्पल जर हायड्रोजनचं ॲटॉमिक मास काय असतं 1, त्यामुळे त्याचं मोलर मास किती असणार आहे 1. जेवढं ॲटॉमिक मास असेल तेवढंच काय असतं त्या सबस्टन्सचं मोलर मास असतं. फक्त डेफिनेशन काय आहे, 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्समध्ये किती ग्रॅम असतात त्याला म्हणतात मोलर मास.
द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम इज कॉल्ड मोलर मास. म्हणजे जेवढं तुमचा ॲटॉमिक मास असेल तेवढंच काय असतं मोलर मास. त्या ॲटमचं जेवढं ॲटॉमिक मास आहे तेवढं मोलर मास. मग बघा आता हायड्रोजनचं काय असतं 1, मोलर मास काय असणार 1. कार्बनचं ॲटॉमिक मास 12, मोलर मास पण 12 असणार. ऑक्सिजनचं 16, मास ॲटॉमिक मास 16 आहे त्यामुळे मोलर मास पण 16. तसंच सल्फरच्या बाबतीत 32 होतं, ॲटॉमिक मोलर मास 32 असणार. नायट्रोजनचं 14 असतं ॲटॉमिक मास, मग मोलर मास पण काय असतं 14. सिमिलर मोलर मास ऑफ एनी सबस्टन्स एक्झिस्टिंग ॲज पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असतील म्हणजे एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये ॲटम्स डिवाइड होत असतील, पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल इन ग्राम न्यूमरिकल इक्वल टू इट्स मोलर मास ऑफ इट्स फॉर्म्युला मास. ते मोलर मास किंवा फॉर्म्युला मास जर जास्त असतील, एकापेक्षा जास्त इलेमेंट्स किंवा ॲटम्स असतील तर त्याच्यामुळे मोलर मास इतकं काय असतं ते वेट असतं. मग आता बघा O2 ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनचं किती सांगतो आपण 16, एका ऑक्सिजनचं 16 असतं 16. 2 ऑक्सिजनचं किती असेल 32, मग काय असणार त्याचं 32 मोलर मास काय येतं O2चं 32. त्यानंतर H2Oचं मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करतो आपण, ऑक्सिजनचं 16 प्लस हायड्रोजनचे 2, 16 प्लस 2 काय होणार आहे 18, ते काय येणार आहे 18 त्याचं मोलर मास येतं. जेवढं मॉलिक्युलर मास असेल तेवढं मोलर मास. जसं इलेमेंटच्या बाबतीत जसं काढतो तसंच मोलर मास आणि मॉलिक्युलर मासमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. NaClचं काय आपण कॅल्क्युलेट केलं होतं 58.5, जेवढा फॉर्म्युलामध्ये किमती आहेत फॉर्म्युला मास. Naचा फॉर्म्युला Naचं किती असतं ते प्लस Clचं 30.5, Naचं 24, ते दोन्ही ॲड करून आपण 23 वाटतं काय, तर ते ॲड करून आपण कॅल्क्युलेट केलं होतं मोलर मास. आता बघा मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम कुठं, आता मोलर मास काढायचं ऑक्सिजन ॲटमचं कसं कॅल्क्युलेट केलं बघा 6.022. आता मोलर मास ऑक्सिजन ॲटमचं 6.022 इंटू 10⁻23 इंटू 16. आता हा काय आपण 1 मोलमधलं अमाऊंट जे आहेत ॲव्होगाड्रो कॉन्स्टंटनं काय केलं आहे मल्टिप्लाय केलं आहे. प्रत्येक वेळी तेच एकच कॉन्स्टंट आहे तो ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट किंवा ॲव्होगाड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. प्रत्येक मोलमध्ये एका मोलमध्ये तेवढं असतं, त्यामुळे जेवढे ॲटम्स असतील तेवढ्याने त्याला तेवढ्या ॲटम्सला ते मल्टिप्लाय केलं. मग ऑक्सिजनमध्ये किती ॲटम्स 16 आपण सांगितलं, मग ते 16नं मल्टिप्लाय केलं. पर ॲटम वेट असतं 16 U पर ॲटम किंवा 16 डाल्टन पर ॲटम. मग काय येणार इंटू 1.6 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर म्यू. मग आन्सर काय येतं तर तुमचं 16.0 ग्रॅम पर मोल. हे काय फक्त कॅल्क्युलेट केले मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम. पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे मोलर मास म्हणजे काय असतं, जेवढे तुमचे इलेमेंटचं मास असेल ॲटॉमिक मास असेल तेवढंच मोलर मास असतं, किंवा जेवढं मॉलिक्युलर मास असेल तेवढंच काय असतं मोलर मास असतं. फॉर्म्युला मास जेवढा असेल तेवढंच मोलर मास असतं. जेवढे सगळे इलेमेंट जे अगोदर आपण कॅल्क्युलेशनचं बघितलं तेवढंच पार्ट आहे मोलर मासमध्ये. नेक्स्ट आहे मोल्स अँड गॅसेस. आता गॅसेस माहिती आहे तुम्हाला, गॅसचे मॉलिक्यूल असतो वेपर फेजमध्ये वगैरे आपण म्हणतो त्यांना म्हणतात गॅशियस. एकमेकांपासून मॉलिक्युल्स एकमेकांपासून काय असतात लांब असतात, त्यांना म्हणतात गॅशियस सबस्टन्स. मेनी सबस्टन्स एक्झिस्ट ॲज अ गॅशियस. आता गॅशियस सॉलिड लिक्विड गॅस हे तुम्हाला माहिती आहेत, जे फिजिकल स्टेट्स आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. मेनी सबस्टन्स एक्झिस्ट ॲज गॅस इफ वी वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. आता गॅसचे मोल्स कसे फाइंड करायचे, म्हणजे जर आपल्याला फाइंड करायचे असेल इफ वी टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस we can do this more conveniently by measuring the volume of rather than mass of the gas. मग आता आपल्याला मास मेजर करायच्या ऐवजी आता सॉलिड लिक्विडच्या बाबतीत मास मेजर करू शकतो, पण ते गॅसेसच्या बाबतीत काय केलं जातं व्हॉल्यूम मेजर केलं जातं रॅदर दॅन मास. जेव्हा तुम्हाला त्याचं मोल्स काढायचे असतात तेव्हा काय केलं जातं व्हॉल्यूम मेजर केला जातो. केमिस्ट हॅव डिड्युस्ड फ्रॉम ॲव्होगाड्रो लॉ 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज द व्हॉल्यूम ऑफ 22.4 dm³ ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर काय दिले 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजे जर 1 मोल ऑफ एनी गॅस सबस्टन्स एका गॅसमध्ये 1 मोल गॅस किती असणार आहे गॅस ऑक्युपाइज व्हॉल्यूम 22.4 dm³ एवढा व्हॉल्यूम काय करतं ते ऑक्युपाय करतं. हे ॲव्होगाड्रोच्या लॉवरून शोधून काढलं. म्हणजे बघा 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजे कोणताही गॅस ऑक्सिजन हायड्रोजन कोणताही गॅस असू दे 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज अ व्हॉल्यूम 22.4 dm³ ॲट स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर लक्षात ठेवा 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. ॲट STP म्हणजे काय स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ 22.4 dm³ ॲट STP इज नोन ॲज मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. आता त्या व्हॉल्यूमला काय म्हणतात 22.4 व्हॉल्यूमला मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. तर इथे लक्षात काय ठेवायचं फक्त 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज व्हॉल्यूम 22.4 dm³ ॲट स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस, प्रेशर असतं 1 ॲटमॉस्फिअर. मग त्यालाच म्हणतात स्टँडर्ड व्हॉल्यूम ऑफ गॅस. 22.4ला स्टँडर्ड व्हॉल्यूम ऑफ गॅस.
मग बघा टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, गॅसमधले मोल्स, आता मोल नेहमी लक्ष एन डिनोट करतात, एन स्मॉल एन, त्याचा सिम्बॉल आहे त्याच्यासाठी एन. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस एन, नंबर आहे म्हणून एन आहे. मोल आपण काय करतो, सिम्बॉल एसआय युनिट MOL लिहितात, पण मोलचा सिम्बॉल MOL मोल असा लिहिला जातो. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस ब्रॅकेटमध्ये एन लिहिले म्हणजे नंबर आहे तो इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलर मास ऑफ द गॅस. व्हॉल्यूम ऑफ गॅस फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. दस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस एन इज इक्वल टू, मग नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू काय असणार, मोलर व्हॉल्यूम ऑफ द गॅस आपण बघितला 22.4 DM³ पर मोल ॲट STP ला असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP जो तुमचा व्हॉल्यूम असेल तो व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवायडेड बाय 22 मोलर व्हॉल्यूम हा तिथं आपण पुटअप केलं 22.4 DM³ पर मोल, जो आधी बघितला होता तो 22.4 DM³ तिथं व्हॅल्यू फक्त पुटअप केली. सो द नंबर ऑफ मोल्स ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आता नंबर ऑफ मोल्स आहेत. आता मोल्स जेव्हा असतात, समजा 1 मोल असेल 2 मोल असेल, त्याच्यातले मॉलिक्युल्स काढायचे आहेत, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स काढायचं, त्याच्यामध्ये ॲटम्स किती आहेत, मॉलिक्युल्स किती आहेत, हे जर काढायचं असेल तर कशानं मल्टिप्लाय करायचं, अव्होगाड्रो नंबरनं, म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 काय असतील तुमचे मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील. आपण सांगतो 1 मोल इक्विव्हॅलेंट टू अव्होगाड्रो नंबर चे ते अमाऊंट त्याच्यामध्ये सबस्टन्स असतं. आता स्टार्टिंगला पण मी सांगितलं 1 अव्होगाड्रो नंबर किंवा 1 मोल म्हणजे अव्होगाड्रो नंबर एवढे त्याच्यामध्ये आतमध्ये मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स आयन्स असतात. मग आता काय असणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले आपण कशावरनं, व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP अपॉन 22.4 DM³ पर मोल. मग आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स म्हणजे तुमच्या ह्या फॉर्म्युलानुसार, हे बघा ह्या फॉर्म्युलानुसार किती येतील तेवढे नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करा. 3 आले, 3 नंबर ऑफ मोल्स आले तर मल्टिप्लाय काय करायचं तुम्ही, 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. हे काय येतील तुमच्या त्याच्यामध्ये आतमध्ये सबस्टन्समध्ये मॉलिक्युल्स किती आहेत, ॲटम्स किती आहेत, हे तुमचं त्याच्यावरनं कन्सिडर म्हणजे निघतात. तेच जर तुम्हाला मॉलिक्युल्स दिले असतील, समजा मॉलिक्युल्स दिले असतील आणि मोल्स काढा म्हटलं असतं नंबर ऑफ मोल्स, तर काय करायचं, हा अव्होगाड्रो नंबर फक्त डिव्हाइड करायचा, मग तुमचे काय निघतात, मोल्स निघतात. आलं का लक्षात, बघा मोल 1 किंवा 2 3 4 असे नंबर ऑफ मोल्स असतात. मग त्या मोल्सला अव्होगाड्रो नंबर मल्टिप्लाय केल्यानंतर त्याच्या आतमधले मॉलिक्युल्स निघतात, कारण 1 मोल इज इक्विव्हॅलेंट टू अव्होगाड्रो नंबर. त्याच्या एवढं असतं 1 मोल म्हणजे अव्होगाड्रो नंबर इतके त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आणि ॲटम्स असतात. बघा नोट, IUPAC हॅज रिसेंटली चेंज्ड द स्टँडर्ड प्रेशर टू 1 बार. आता स्टँडर्ड प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर होतं, ते IUPACने आता रिसेंटली चेंज काय केले, 1 बारमध्ये केले. 1 ॲटमॉस्फिअरचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं, 1 बार. त्यामुळे हे प्रेशर लक्षात ठेवा. अंडर दिस न्यू कंडिशन द मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस, आता त्या न्यू कंडिशनला मोलर व्हॉल्यूम काय असतो, 22.71. पहिला काय होतं आपला 22.4, 22 पॉईंट काय सांगितलं 4 होता, पण आता ह्याला काय ज्या 1 बार प्रेशरला किती असतो 22.71, जो 22.4 होता त्याचं काय झालं 22.71 लिटर पर मोल. हा तुमचा गॅसेसचा प्रेशर हा आता ह्याच्यासाठी झालेला आहे. फक्त IUPACने ते हे स्टँडर्ड प्रेशर चेंज केल्यामुळे एवढा डिफरन्स पडला, हे फक्त लक्षात ठेवा. आपण प्रॉब्लेम बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. बघा आता प्रॉब्लेम काय आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया NH3 पुढे दिला अमोनिया गॅस इन अ व्हॉल्यूम 67.2 DM³ ऑफ मेजर्ड ॲट STP. आता हा व्हॉल्यूम मेजर केला STP ला केला आहे. मग आता व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP, आता सोल्युशन बघा, व्हॉल्यूम किती आहे 67.2 DM³. मग मोलर मास ऑफ गॅस, आता मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस किती असतो, स्टँडर्ड तुम्हाला माहिती आहे 22.4 DM³ पर मोल. आता शक्यतो 22 घ्या, पुढचा ते 71 काय घ्यायची गरज नाही, हा घ्या 22.4 DM³ पर मोल. मग आता नंबर ऑफ मोल्स पण एन कसे कॅल्क्युलेट करणार आपण, नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. फॉर्म्युला पुटअप केला जो वरती होता तोच, नंबर ऑफ मोल्सचा एन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 किती मोल्स येतील 67.2 अपॉन 22.4. तर हे जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मोल्स तुमचे किती आले बघा, 3 मोल्स आले. तर 3 मोल्स आल्यावर आता मॉलिक्युल्स काढायचे आहेत. मॉलिक्युल्स काढायचे असतील तर काय करायचं, 1 मोल इज इक्विव्हॅलेंट टू काय असतं 6.022 इंटू 10⁻23. त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं 6.022 इंटू 10⁻23. मग काय येणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ NH3 पुढचे जे तुमचा आन्सर येईल त्याच्यावर मॉलिक्युल्स येतात 18.066 इंटू 10⁻23 मॉलिक्युल. समजलं का बघा, हे आपला हा चॅप्टर फर्स्ट जो चॅप्टर आहे
इथं संपलेला आहे। याच्यामध्ये जे काय डाऊट असतील तर विचारा, परत एकदा व्हिडिओ बघा, परत एकदा वाचून बघा। एकदम इझी चॅप्टर आहे। आता हा चॅप्टर आपला इथं संपलेला आहे। आजचं लेक्चर आपण आता इथंच थांबवतोय। नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट केला जाईल।